महाराष्ट्रामधील हवामान परिस्थिती आणि मान्सून संदर्भात ताजा अंदाज। महाराष्ट्रामध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरला असून अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळत आहेत। यामुळे राज्यातील काही भागांतील ओढे, नद्या आणि नाल्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांनी या परिस्थितीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे। यामुळे वातावरणात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात वाढ झाली आहे। दक्षिण भारतातही असेच वातावरण असून दुपारनंतर महाराष्ट्रात याचा प्रभाव अधिक जाणवेल। कालही महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार वादळी पाऊस झाला आहे। मान्सूनपूर्व पावसाचे धोके। मान्सूनपूर्व पाऊस हा अनेकदा धोकादायक असतो। वादळी वाऱ्यासह विजा पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहावे। काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे स्थानिक नद्यांना पूर आले आहेत। वादळी वाऱ्यामुळे शेतातील शेडचे नुकसान होत आहे। जनावरांना उघड्यावर बांधल्यास विजा पडण्याचा धोका असतो, ज्यामुळे जनावरे दगावू शकतात। त्यामुळे शक्यतो जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे। नंदूर निंबदैत्य तालुका पाथर्डी परिसरात काल पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, जी मान्सूनसारखीच होती। तापमान आणि उष्णतेच्या अंदाजाबाबत आता लवकरच माहिती देणे थांबवण्यात येईल, कारण मान्सूनचे आगमन होत आहे। मे महिना असूनही आता पावसाळी वातावरण निर्माण झाले असल्याने मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतच तापमान 40°C पर्यंत राहू शकते, मात्र त्याचा प्रभाव फारसा जाणवणार नाही। पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज JFS मॉडेलनुसार। आज तारीख अस्पष्ट, परंतु संदर्भानुसार मध्य मे महिना। महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता आहे। विदर्भ, मराठवाडा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि तुरळक कोकणातही पाऊस अपेक्षित आहे। दुपारनंतर पावसाचा जोर वाढून तो राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पसरेल आणि रात्री उशिरापर्यंत राहील। मे 14 महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते मोठ्या पावसाची शक्यता आहे। यात प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांचा समावेश असेल। मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा चांगला जोर राहील। हा पाऊस धुळे ते सांगलीपर्यंत जोरदार राहून उशिरा मराठवाड्याकडे सरकेल। मे 15 JFS मॉडेलनुसार पावसाचा जोर कायम राहील। महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या अनेक भागांत मोठे पावसाळी क्षेत्र असेल, जे गोव्यापासून अरबी समुद्रातून प्रभावी असेल। मे 16 महाराष्ट्राच्या बहुतांश विभागात पावसाची नोंद होईल। मे 17 महाराष्ट्रासह दक्षिण भारताच्या अनेक राज्यांमध्ये मोठे पावसाळी क्षेत्र असेल। दोन्ही समुद्रांमध्ये मान्सूनसाठी पोषक स्थिती आहे। मे 18 पासून मान्सूनपूर्व पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागाकडे, दक्षिण मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण विदर्भ सरकण्याची शक्यता आहे। मे 19 पावसाचे प्रमाण थोडे कमी होऊ शकते। मे 20 मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण असेल, इतरत्र कमी होईल। मे 21 पासून पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचे प्रमाण पुन्हा वाढेल। विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस कायम राहील। महाराष्ट्रातील पावसाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे। मे 22 सातत्याने अतिशय पूरक असे वातावरण टिकून राहील आणि पावसाळी वातावरणात वाढ होईल। मे 24 बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात पावसाचे प्रमाण वाढेल। अरबी समुद्रातही मान्सूनसाठी अतिशय पूरक स्थिती निर्माण होईल। मान्सून आगमनाचा अंदाज। पुढील 2-3 दिवसांत 13, 14, 15 मे 16 दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांदरम्यान मान्सून दाखल झालेला असेल, कारण तेथे अतिशय पूरक स्थिती आहे। मे 16 पासून अंदमानातून मान्सूनची प्रगती सुरू होईल। 25-26 मे 27 दरम्यान केरळमध्ये मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण होईल आणि मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे। भारतीय हवामान खात्यानेही हा अंदाज दिला आहे। एकूणच सध्याची परिस्थिती मान्सूनसाठी अतिशय पूरक आहे। जवळपास पूर्व भारत, दक्षिण भारत आणि महाराष्ट्रापर्यंत मध्य भारतातही या वातावरणाचा प्रभाव जाणवत आहे। यामुळे यावर्षी मान्सूनची सुरुवात चांगली होण्याची शक्यता आहे। यावर्षीचा मान्सून अंदाज। यावर्षी मान्सून अतिशय चांगला बरसण्याचा अंदाज आहे। यापूर्वी 1 मे रोजी महाराष्ट्रात 106% आणि देशात 104% मान्सून बरसेल असा अंदाज देण्यात आला होता। भारतीय हवामान खात्याने देशात 105% तर स्कायमेटने 103%चा अंदाज दिला आहे।